नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. खूप दिवसांनी भेटतो आहोत. मला माफ करा, मधल्या काही काळात मी काही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. त्याची विविध कारणं आहेत, पण त्यात आपण न जाता वाचायला सुरुवात करूया, कारण त्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमतो आहोत. आज मी जे पुस्तक घेतलं आहे त्याचं नाव आहे अग्निशिखा. मेधा किरीट म्हणजे मेधा किरीट सोमय्या यांनी लिहिलेलं सुषमा स्वराज यांचं हे व्यक्तिचित्रण किंवा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. सगळ्यात आधी मी मेधा किरीट यांच्याविषयी थोडंसं वाचते. मेधा किरीट 1977 पासून प्रासंगिक लेखन, आकाशवाणी दूरदर्शनवर सादरीकरण, डॉक्टर सलीम अली, राष्ट्रनेता लालकृष्ण अडवाणी, व्रतस्थ याज्ञिक, अटल बिहारी वाजपेयी इत्यादी त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. उद्गार ललितस्फुट, उद्देश शहरी गरिबी, सखी सूत्र म्हणजे राजकीय क्षितिजावर चमकणाऱ्या नेत्यांच्या सहचारिणींवर, ताई म्हणजे पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेल्या बहुपदरी कार्याचा आलेख, अशी अनेक त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मेधाताईंबद्दल त्यांचं मनोगत अगदी थोडंसं सुरुवातीला वाचते. राजकारण मी माझ्या जन्मापासूनच बघितलेलं. माझे काका श्री आबासाहेब ओक वकील, माझे वडील डॉक्टर अच्युत ओक आणि माझी आई सुधा ओक हे त्यांच्या अनेक सहकार्यांसह रायगड जिल्ह्यामध्ये जनसंघाची पणती तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. माझे काका जेव्हा लोकसभेसाठी रायगडमधून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्या प्रचार सभेला माननीय अटल बिहारी वाजपेयी आले होते. अर्थातच तेव्हा जनसंघाला रायगडमध्ये लोकमान्यता नव्हती किंवा फारशी किंमत नव्हती. तरीही त्यांच्या चमूनी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात जनसंघ हे नाव सर्वतोमुखी केलं. त्या काळी राजकारण आणि समाजकारण हातात हात घालून चालत असे. त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू आणि समाजकारणाची समज हे दोन्ही माझ्यामध्ये संस्कारित झाले होते. पण स्वतंत्र व्यक्ती म्हणून राजकारणाशी संबंध आला तो 1975 साली. अलिबाग जवळच्या रेवदंड्यासारख्या छोट्या खेड्यामधून शिक्षणासाठी मी मुंबईत आले. उत्तम गुणांमुळे पार्ला महाविद्यालयात म्हणजे आताचं साठे महाविद्यालय इथे मी प्रवेश मिळवला. अंधेरीला माझ्या काकांकडे विजयनगर सोसायटीत मी राहत होते आणि सायकलवरून पार्ल्याला महाविद्यालयात जात होते. तशी मी आमच्या गावातल्या शाळेमध्ये जाताना सायकलवरूनच जात होते. गावात मुली सर्रास सायकल वापरत, पण त्या काळी कदाचित मुंबईमध्ये सायकलवरून मुली फारशा फिरत नसाव्यात. त्यामुळे मी सायकलवरून ये जा करणारी मुलगी म्हणून पार्ला महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध झाले होते. एकदा वर्ग संपवून जिन्यावरून खाली उतरत होते तेव्हा समोरून मला माझी चुलत बहीण तनुजा ओक भेटली. तीही माझ्याच बरोबर पण वेगळ्या तुकडीत होती. ती मला म्हणाली, मेधा तुला भेटायला कोणीतरी मुलगे आलेत. मला जरा आश्चर्य वाटलं की मला भेटायला इथे कोण आले असणार. तर मला भेटायला 2 तरुण मुलगे आले होते. त्यावेळेला ते विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होते. पुरुषोत्तम बालिगा आणि विमल केडिया अथवा रतन सारडा यांच्यापैकी एक असे 2 जण मला भेटायला आले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं ते काम करत होते. त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की ओक आडनावाची अलिबागमधील संघाच्या पदाधिकाऱ्याची मुलगी पार्ला महाविद्यालयामध्ये शिकायला आली आहे. त्यामुळे त्यांनी आधी तनुजाला विचारलं की तू आहेस का अलिबागहून आलेली डॉक्टर ओक यांची मुलगी. तर तिने सांगितलं मी नाही, ती माझी बहीण आहे. तिनेच त्यांची आणि माझी गाठ घालून दिली. त्यांनी मला विचारलं, आपण सत्याग्रह करत आहोत तर त्यात तू सहभागी होशील का. कुठलीही गोष्ट संघाकडून आली की हो म्हणायचं हेच आम्हाला माहीत. त्यामुळे मी म्हटलं मला तशी काही अडचण नाही, पण मला या बाबतीमध्ये माझ्या आईवडिलांना विचारावं लागेल. मी माझ्या आईवडिलांना विचारलं आणि वडील म्हणाले काही हरकत नाही, तू या चळवळीमध्ये निश्चित सहभागी हो, फक्त बंदुकीची गोळी लागणार नाही याची दक्षता घे. अशा रीतीने माझा आणीबाणी विरोधी चळवळीमध्ये विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून समावेश झाला. त्यानंतर मी तुरुंगवास भोगला. माझा राजकारणात प्रवेश झाला. नंतर किरीट सोमय्यांशी लग्न झाल्यामुळे तो दृढ होत गेला. याच काळामध्ये काही नावं कानावर पडत होती, त्यात अनेक महिलाही होत्या, पण एक नाव आघाडीवर होतं, सुषमा स्वराज. त्यांचं नाव ऐकताक्षणीच मला खूप कुतूहल वाटलं. हरियाणातून आलेली एक तरुण वकील जॉर्ज फर्नांडिस यांच्या बाजूनी सरकार विरोधात श्रीमती इंदिरा गांधी यांच्या समोर उभी ठाकू शकते याचं मला खूपच अप्रूप वाटलं आणि तेव्हापासून मी त्यांची जणू भक्तच झाले.
हे त्यांचं मनोगत सुषमाजींबद्दल. मी असं करते, मी या पुस्तकाचा सुरुवातीचा काही भाग म्हणजे त्यांचं प्रारंभिक जीवन आणि अंतिम चरण हे 2 टप्पे थोडे वाचते. हा संपूर्ण आयुष्याचा किंवा राजकीय कारकिर्दीचा आलेख असल्यामुळे ते असे तुकडे वाटू शकतील, पण पुन्हा एकदा माझी इच्छा हीच आहे किंवा मला असं वाटतं की यातून जर कुतूहल निर्माण झालं तर तुम्ही हे पुस्तक जरूर मिळवा. हे पुस्तक इंकिंग इनोव्हेशन्स यांनी प्रकाशित केलेलं आहे. याची पहिली आवृत्ती 22 डिसेंबर 2023 रोजी आलेली आहे आणि समाज सुधारणेच्या ध्येयांनी राजकारणात आलेल्या चळवळ्या महिलांना समर्पित अशी याची अर्पण पत्रिका आहे. आनंद लिमये हे याचे प्रकाशक आहेत आणि वडाळा मुंबई इथे हे राहतात. मी वाचायला लागते. प्रारंभिक जीवन. वीरा कुडिये करवडा सर्व सुहागन करवडा ए अट्टीन अटेरीना खुंब चरखा फेरीना ग्वांड पैरी पाईना सुईच धागा पाईना रुठडा मनाईना सुतडा जगाईना बहन प्यारी वीरा चन चढ़े तो पानी पीना ले वीरा कुडिये करवडा ले सर्व सुहागन करवडा. करवा चौथच्या दिवशी पूजेच्या वेळी गायलं जाणारं हे लोकगीत त्या मनातल्या मनात गुणगुणत होत्या. गुणगुणत आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंबही प्रसन्नपणे पाहत होत्या. दुपारी 4ची पूजा. अगदी थोडासा वेळ उरलाय. माझी सगळी तयारी ठीकठाक आहे ना? नीटनेटकेपणानं राहणं आणि प्रसंगानुरूप कपडे परिधान करणं त्यांना आवडत असे. त्यात आज करवा चौथ. लग्न झालेल्या किंवा लग्न ठरलेल्या स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात. पूर्ण दिवस निर्जळी उपास करतात. संध्याकाळी पूजा करतात. चंद्रोदय झाल्यावर चाळणीमधून चंद्राला पाहतात आणि नंतर त्यातूनच पतीचं मुखदर्शन करून त्या पतीच्या हातानेच पाण्याचा किंवा दुधाचा पहिला घोट घेतात आणि उपवास सोडतात. अत्यंत श्रद्धेनं त्या हे व्रत करत असत. संध्याकाळी त्यांच्याकडे पूजेसाठी अनेक महिलांना बोलावण्याची पद्धत होती. त्याप्रमाणे सर्व महिला आता येऊ लागल्या होत्या आणि म्हणूनच त्या स्वतःच्या तयारीवर शेवटची एक नजर टाकत होत्या. हलक्या गुलाबी किंवा पीच रंगाकडे झुकणारा पूर्ण जरीकाम केलेला लेहंगा, त्याच्यावर तसाच किंचित गडद रंगाचा कमरेपर्यंत येणारा भारी कुर्ता आणि त्या दोन्हीचं सौंदर्य वाढवणारा भरजरी रेशमी दुपट्टा. त्याच्या किनारीवर सुंदरसे लाल रंगाचे काठ लावलेले, त्यामुळे त्या वेशभूषेचा खानदानी रुबाब वाढत होता. त्याला साजेसे असे दागिने त्यांनी परिधान केलेले होते. गळ्यात कुंदनचा चोकर, त्याच्या खाली मंगळसूत्र, कानामध्ये मोठे मोठे झुमके, हातभर बांगड्या, नेहमीची हिऱ्याची अंगठी, त्याचबरोबर सेटला साजेसी कुंदनची अंगठी, पायामध्ये पैंजण, हातापायाला लावलेला अळता. त्यांच्या दाट आणि लांब केसांचा त्यांनी सैलसर आंबाडा घातला होता आणि त्याच्यावर ताज्या फुलांचा गजरा. पूर्ण पंजाबी पद्धतीने लग्नाला उभ्या असलेल्या नवरीप्रमाणेच त्या प्रत्येक करवा चौथच्या दिवशी नटत असत. कारण त्यांच्या प्रिय पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना त्यांना देवाकडे करायची असे. सगळी तयारी पूर्णपणे छान झाली. सुषमाजींनी समाधानाने मान डोलावली आणि चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. आता 4 वाजतील. पौरोहित्य करणारे गुरुजी येतील आणि पूजेला बसायचं. तेवढ्यात त्यांच्या घरातली फोनची घंटी वाजली. आत्ता फोन. त्या चमकल्या. कोठीच्या कार्यालयातून फोनवर निरोप आला. सगळे मीडिया आणि प्रेसचे पत्रकार येऊ लागले आहेत. त्यांना कळेच ना असं काय झालं की अचानक पत्रकार घरी आले. तत्काळ त्यांनी परिस्थितीचं अवलोकन केलं. एका क्षणापूर्वी पूजेची तयारी जोरदारपणे चालू होती, पण दुसऱ्या क्षणाला सगळंच्या सगळं चित्रच बदललं. सुषमाजींच्या चेहऱ्यावरचा मृदू भाव लोपला आणि त्याच्यावर एक कठोरता, नाराजी दाटली. दुसऱ्या मिनिटाला त्या घराच्या बाहेरच्या कार्यालयात हजर झाल्या, जशा होत्या तशाच, त्याच परिवेशात. आता त्यांची भूमिका मात्र बदलली होती. घटनाच अशी घडली होती. त्यावेळेला उत्तर प्रदेशात मायावतीजी त्यांच्या बहुजन समाज पार्टी बरोबर भाजपाचे आघाडी सरकार होते. भारतीय जनता पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचं संयुक्त सरकार होतं आणि आत्ता अचानक मायावतीजींनी भाजपाबरोबरचे आपले संबंध तोडले. सुषमाजी, माननीय सुषमा स्वराज,
भारतीय जनता पार्टीच्या अग्रणी नेत्या, पार्टीच्या प्रवक्त्या त्या दिवशीच्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी लगबगीने कार्यालयात दाखल झाल्या. त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत प्रवक्त्या होत्या, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला वजन होतं. आजच्या घटनेवर सुषमाजींनी प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं. क्षणाचाही विचार न करता त्या पत्रकारांसमोर हजर झाल्या. कर्तव्य आधी, पूजा नंतर. हे असे वादळी क्षण राजकारण्यांच्या आयुष्यात येतच असतात. मनामध्ये दुःख, विषाद आणि राग असे संमिश्र भाव येत होते आणि यथायोग्य तिखट शब्दांमध्ये त्या आपल्या भावना पत्रकारांसमोर व्यक्त करत होत्या. मायावतीजींनी केलेल्या विश्वासघाताचा परखडपणे निषेध करत होत्या. अर्थातच सुषमाजी अत्यंत मुरलेल्या राजकारणी होत्या. कोणते शब्द कसे वापरायचे किंवा कोणते वापरायचे नाहीत आणि कोणत्या शब्दावर कुठे कसा जोर द्यायचा याचा त्यांचा अभ्यास आणि अनुभव भरपूर होता. इतक्या अवघड प्रसंगी खरे तर पक्षाच्या अधिकृत कार्यालयामध्ये जाऊन प्रतिक्रिया देते असं त्या म्हणू शकल्या असत्या, परंतु त्यांनी तसं केलं नाही. कारण या घटनेची तीव्रता, या घटनेचं महत्त्व त्यांना पूर्णतः ठाऊक होतं आणि लवकरात लवकर प्रतिक्रिया जाणं गरजेचं होतं. म्हणून त्या जशा सजल्या होत्या तशाच न संकोचता पत्रकार परिषदेसाठी गेल्या. त्यांचा आवेश पूर्णतः बदलला होता. लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये एक गृहिणी जी करवा चौथची पूजा करायला निघाली होती, तिनं काली मातेचं, दुर्गेचं रूप धारण केलं होतं. संपूर्ण परिवेश बदलून कार्यालयात जाणं, त्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं यात खूप वेळ गेला असता आणि म्हणूनच त्यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता घरातल्या कार्यालयातच पत्रकारांना प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि बराच काळ त्या प्रतिक्रिया देत होत्या. अर्थातच करवा चौथची पूजा त्यानंतर केली. त्यांना भारतीय नारी असं कोणी कुचेष्टेनं तर कोणी कौतुकानं म्हणत असे. त्याचा त्यांना अभिमान होता. त्या म्हणत की होय, मी भारतीय नारी असल्याचा मला अभिमान आहे. त्या पाठीमागे बराच इतिहास आहे. सोनिया गांधींनी ज्यावेळी कर्नाटकातील बेल्लारीतून आपली उमेदवारी जाहीर केली त्यावेळी सुषमाजी राज्यसभेत खासदार होत्या. अटलजी सरकारमध्ये मंत्री होत्या. पण पक्षाची गरज म्हणून त्यांना असं सांगण्यात आलं की आता तुम्हालाच सोनिया गांधी यांच्या विरोधात बेल्लारीची निवडणूक लढवावी लागेल. पक्षाचा आदेश मानणाऱ्या त्या सच्च्या कार्यकर्त्या होत्या. त्या बेल्लारीला गेल्या आणि त्याच वेळेला तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या सुषमाजींनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करून कोणत्या मुद्द्यावर निवडणुका न्यायच्या, काय स्ट्रॅटेजी वापराव्या लागतील याची एक यादीच केली आणि त्यामध्ये प्रथम स्थानी होते सोनियाजींचे मूळ भारतीय नाही, त्या इटलीच्या आहेत. भारतीयत्व त्यांच्यात दिसत नाही. त्या अजूनही परदेशातील वातावरणात असल्यासारख्या राहतात, वागतात, बोलतात इत्यादी मुद्दे अधोरेखित झाले. मग ही लढत, हे रण, ही निवडणूक परदेशी बहुविरुद्ध भारतीय नारी अशीच व्हायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांना हे विशेषण लागले. त्यांची मुलगी बासुरी म्हणते की माझी आई मुळातूनच तशी होती. त्यासाठी तिला कोणत्याही अभिनिवेशाची गरजच नव्हती. ज्या वेळेला करवा चौथच्या त्या दिवशी त्या परिवेशात पत्रकारांना सामोऱ्या गेल्या आणि आपला निषेध तीव्रपणे नोंदवला त्यावेळी मात्र मी अवाक झाले. ज्या आत्मविश्वासाने त्यावेळी इतर मीडियाला सामोरे जात असतात त्याच आत्मविश्वासाने कोणतीही हीन भावना किंवा हिंदू असल्यामुळे प्रतिगामी ठरेन ही भावना किंवा मी घरेलू स्त्री आहे, गृहिणी आहे, सर्वसामान्य स्त्रीसारखी मीडिया समोर जाते आहे याचा कसलाही विचार न करता, संकोच न बाळगता त्या कार्यालयामध्ये गेल्या होत्या. सुषमाजी नेहमी जाहीरपणे म्हणायच्या की मला माझ्या भारतीयत्वाचा अभिमान आहे. मी भारतीय स्त्री आहे, भारतीय नारी आहे. सर्व भारतीय परंपरा, संस्कार माझ्यामध्ये रुजलेले आहेत. माझ्या बालपणापासून त्या सर्व संस्कारांचे बाळकडू मला मिळालेले आहेत आणि ते मी मनापासून मानते, पाळते सुद्धा. कारण ते माझ्या अंतर्मनाला अत्यंत संतोष देतात. मी माझे मूळ सोडलेले नाही, माझी नाळ अजूनपर्यंत तोडलेली नाही. सुषमाजी अर्थात सुषमा शर्मा यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणामधील म्हणजे तत्कालीन संयुक्त पंजाब इथल्या अंबाला येथे झाला. शर्मा परिवार मुळातला लाहोरचा. त्यांचे पूर्वज लाहोरमध्ये धरमपुरा इलाक्यात राहत होते. फाळणीच्या काळात त्यांना लाहोर सोडावे लागले आणि त्यानंतर निर्वासितांसाठी उभ्या केलेल्या अंबाला छावणीमध्ये त्यांचे पूर्वज म्हणजे आजोबा आणि आजी राहू लागले. त्यांचे आई वडील पलवल गावी राहत. जेव्हा त्या लहान होत्या तेव्हा अंबाला हे त्यांच्या आईचं आजोळ
पण आईचं संगोपन त्यांच्या आजोळीत झालं होतं. आई आणि त्यांचे मामा यांच्यामध्ये वयाचं फारसं अंतर नव्हतं. एकत्रच वाढल्यामुळे आत्मीय जिव्हाळ्याचे संबंध होते. आईचे मामा श्री हरदेव शर्मा हे आयुर्वेदाचार्य होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा होते. हरदेवजी आणि मामी लक्ष्मीदेवी यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. त्यामुळे सुषमाजींची आई राममूर्ती हिने आपल्या मामाला शब्द दिला होता की माझं होणारं पहिलं अपत्य मी तुला दत्तक देईन. हा शब्द त्यांनी पाळला. त्यांचा पहिला मुलगा गुलशन याला हरदेवजी आणि लक्ष्मीदेवी यांच्याकडे सुपूर्द केला. याच सुमारास राममूर्ती पुन्हा एकदा गरोदर होत्या. तब्येतही नाजूक होती. त्यांना 2 मुलांची जबाबदारी घेणं अवघड होतं. म्हणून त्यांची दुसरी मुलगी सुषमा सुद्धा मोठा भाऊ गुलशन याच्या बरोबरच मामा मामीकडे अंबाला छावणीमध्ये राहायला आली. परंतु त्यांनी आपल्या या दत्तक पित्याला आणि मातेला मामा मामींना स्वतःचे आई वडील म्हणूनच मानले. ते पण त्यांचे खरोखरीचे आई वडीलच झाले. गुलशन आणि सुषमा हे दोघं जोडीने मामा मामीच्या छत्रछायेखाली त्यांच्या संस्कारानुरूप खूप निगुतीने वाढत होते, मोठे होत होते. ही दोन्ही भावंड खूप हुशार, संस्कारी, अभ्यासू आणि समजूतदार होती. त्यांचे आई वडील त्या काळामध्ये पलवललाच राहत होते. सुषमाजींचे वडील पलवलमध्ये सरकारी नोकरी करत असत आणि आई गृहिणी होती. त्यांची धाकटी बहीण वंदनाचा जन्म झाला, पाठोपाठ भाऊ अरविंद. पण अरविंदच्या जन्माच्या वेळी आईची तब्येत खूपच खालावली आणि त्या निवर्तल्यामुळे सुषमाजी आणि गुलशन या दोन्ही मोठ्या भावंडांबरोबरच वंदना आणि अरविंद ही त्यांची 2 धाकटी भावंड सुद्धा मामा मामींकडे म्हणजे हरदेव आणि लक्ष्मीदेवी यांच्याकडे पोहोचती झाली. अशा रीतीने 4ही भावंड अंबाला छावणीमध्येच मोठी झाली. वैद्य हरदेवजी आणि त्यांच्याबरोबर आयुर्वेदाचं प्रत्यक्ष शिक्षण न घेतलेल्या परंतु अनुभवाने त्यात पारंगत झालेल्या लक्ष्मीदेवी यांच्या प्रेमळ सहवासात ही 4ही भावंड अत्यंत एकोप्याने आणि आनंदात वाढत होती. सुषमाजी पहिल्यापासूनच खूप हुशार आणि स्मार्ट होत्या. पलवलमधल्या एका परिचित व्यक्तीने सांगितलं, ज्यावेळी त्या 3 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांच्या खांद्यावर बसून त्या स्थानिक जत्रेमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी खूप छान भाषण केलं होतं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांनी या चिमुरडीचं खूप कौतुकही केलं होतं. आजही त्यांचे भाऊ डॉक्टर गुलशन राय शर्मा हे तिथेच अंबाला इथे BC बाजारमध्ये आपल्या जुन्या घरामध्येच राहतात आणि वडिलांचा जुना दवाखाना सांभाळतात. आजही त्यांचा हा दवाखाना प्रसिद्ध आहे आणि गुलशनजींना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिकांनी गौरवण्यात आलेलं आहे. सुषमाजींचे मोठे भाऊ डॉक्टर गुलशन हे सुषमाजींच्या जन्मापासून सोबत होते. मला त्यांनी सुषमाजींबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणतात, आमच्या भावंडांचं, खास करून सुषमाचं आणि माझं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आणि खूप घट्ट. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो. मी मोठा, सुषमा छोटी. त्यामुळे सुषमाची काळजी घेणं ही माझीच जबाबदारी होती. तिच्यापेक्षा वयाने मी फार मोठा नाही, परंतु मी तिचा मोठा भाऊ असल्यामुळे ती माझी खूपच लाडकी होती. आमचे वडील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि त्यांनी आमच्यावर जीवापाड प्रेम केलं. अंबालामध्येच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्येही डॉक्टर हरदेवजी शर्मा यांचं वेगळं स्थान होतं आणि लांबून लांबून अनेक रोगी त्यांच्याकडे येत असत आणि बरे होऊन जात असत. ते स्वतःची औषधं स्वतःच बनवायचे आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमची आई लक्ष्मीदेवी या कामात त्यांना मदत करायची. आम्ही मुलं सुद्धा त्यांना मदत करत असो. आम्ही शाळेमधून आलो की घरी न जाता दवाखान्यात जात असो. इतर मुलांचे खेळ कसे तर विटी दांडू किंवा पकडापकडी. ती जर घरात असतील तर सागरगोटे, अंताक्षरी. पण आमचे खेळ खूप वेगळे होते. आम्ही अंताक्षरी खेळत असू पण आमची पद्धत खूपच वेगळी होती. आम्ही वडिलांच्या दवाखान्यात जाऊन औषधांच्या नावाची अंताक्षरी खेळत असू. एक जण कोणत्याही एका आयुर्वेदिक औषधाचे नाव घेई, दुसरा त्याला लागून असलेल्या शेवटच्या अक्षरावरून दुसऱ्या औषधाचे नाव घेत असे. अशा प्रकारे आमची अंताक्षरी तासन तास चालायची. त्यामुळे आम्हाला अनेक औषधांची नावं तोंडपाठ झाली होती. इतकंच नव्हे तर त्यांचे उपयोगही आम्हाला माहीत झाले होते. एकदा आमच्या आई वडिलांना लग्नासाठी म्हणून बाहेरगावी जावं लागलं तेव्हा मी जेमतेम 13 वर्षांचा होतो आणि सुषमा 11 वर्षे 11 महिने 3 दिवसांची. आई वडील आग्र्याला जाणार होते. ते गेले तेव्हा जाताना आम्हाला सांगून गेले की बघा मुलांनो, माझ्या गैरहजेरीमध्ये कोणत्याही रोग्याला नाराज होऊन परत जायला लागू नये यासाठी मी सर्वांची औषधं इथे लिहून ठेवलेली आहेत. त्यामुळे जर कोणी पेशंट आला तर त्याच्या नावापुढे त्याची औषधं लिहिली आहेत ती तुम्ही त्यांना द्या. आता आमचं वय 13 आणि 11, पण तरी सुद्धा आम्हाला सर्व औषधं पाठ होती. इतकंच नाही तर आमच्या वडिलांचं अक्षर समजून घेऊन त्याप्रमाणे औषध देण्याची आम्हाला सवय सुद्धा होती. कारण आम्ही वडिलांना त्या बाबतीत नेहमीच मदत करत असू.
वडिलांचा आमच्यावर विश्वास होता. एखाद्या पेशंटला जर गरज लागली तर त्याला विनमुख पाठवू नये यासाठी आम्हाला वडिलांनी ही तालीम दिली होती. जर कोणी नवीन पेशंट आला तर मात्र त्याला तुम्ही तपासून औषध देऊ नका, कारण ते तुम्हाला जमणार नाही. त्याला समजावून सांगा की डॉक्टर अमुक अमुक दिवसानंतर परत येणार आहेत, तेव्हा तुम्ही त्या दिवसानंतर परत या किंवा अन्य डॉक्टरांकडे जा. त्यांचा हा सल्ला आम्ही पुरेपूर अंमलात आणला. खरे तर ते 3 दिवसांनी परत येणार होते, पण काही निमित्ताने त्यांना 7-8 दिवस लागले. तो पूर्ण आठवडा आम्ही दोघांनी त्यांचं क्लिनिक सांभाळलं आणि पूर्ण आत्मविश्वासाने सांभाळलं. आम्हाला कसलीही भीती वाटत नव्हती, कारण आम्ही जे काम करत होतो त्याच्यावर आमची पकड आणि श्रद्धा होती. अशा तऱ्हेने आमचं लहानपण हे पूर्णतः वेगळंच होतं. बाकीच्यांचं बालपण हे रस्त्यावर किंवा अंगणात खेळ खेळण्यामध्ये गेलं असेल, पण आमच्या दोघांचं बालपण मात्र आयुर्वेदिक औषधांच्या बरोबर गेलं. मला आठवतं, लहानपणापासूनच सुषमा अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि तितकीच जिद्दी. त्यातही कुणाबरोबर चॅलेंज घेतलं किंवा बरोबरी करण्याची वेळ आली तर मग ती त्याचा पिच्छा सोडत नसे. तिच्यात वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास संचारत असे. शाळेमध्ये असताना जेव्हा जेव्हा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होत असत, तेव्हा ती त्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असे. बाकी विद्यार्थ्यांमध्ये दुसरा नंबर कुणाचा अशी चढाओढ लागत असे, कारण पहिला नंबर सुषमाचा येणार याची सगळ्यांना खात्रीच असे. त्यांनी यानंतर सांगितलेली आठवण सुषमाजींनी सुद्धा एकदा सांगितली होती. काय झालं, आम्ही छपरावर पतंग उडवत होतो. आम्हाला पतंग उडवायला खूप आवडायचं आणि त्यावेळेला सर्व घरांमधून लहान मुलं, मोठी माणसं सगळेच पतंग उडवण्याचा हा खेळ खेळत असत. त्यांच्यामध्ये स्पर्धा पण होत असे. पतंग आम्हीच घरी बनवत असू आणि त्याचा मांजा पण आम्हीच तयार करत असू. तो फिरकीवर गुंडाळला जात असे. आम्ही पतंग उडवत होतो. सुषमा लहान होती, त्यामुळे पतंग मी उडवत होतो आणि ती फिरकी धरून माझ्या मागे होती. उडवताना बाजूवाल्या घरातल्या एका मुलाने माझा पतंग कापला. मला खूप राग आला, त्यामुळे मी सुषमाच्या कानाखाली वाजवली. मी तिला म्हटलं, बघ, तू फिरकी नीट पकडली नव्हतीस ना, म्हणून मला ढील मिळाली नाही आणि म्हणून माझा पतंग कापला गेला. तुझ्यामुळे पतंग कापला गेला. सुषमा खूप चिडली. बराच वेळ बोलली नाही, रुसून बसली. नंतर जेव्हा तिच्याशी बोलायला गेलो तेव्हा ती म्हणाली, दादा, यातून एक गोष्ट मी नक्की शिकले की जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसते, ज्याच्यावर आपली पकड नसते, ती गोष्ट कधीही करायची नाही आणि याच्या पुढे मी ते कधीही करणार नाही. पतंग तर मी उडवत नव्हते, मी फक्त फिरकी पकडली होती. म्हणजे पतंग उडवणं तर माझ्या हातात नव्हतं. पण जर मी फिरकी पकडलीच नसती तर तुला असं वाटलं नसतं की माझ्यामुळे तुझा पतंग कापला गेला आणि तू मला मारलंही नसतंस. सुषमाजींनी पुढे सांगितलं की हा धडा मी पूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवला होता की ज्याच्यावर आपली पकड नाही, कंट्रोल नाही, दुसऱ्याचा कंट्रोल आहे, ती गोष्ट कधीही करायची नाही. ही अशी या पुस्तकाची सुरुवात. सुषमाजींचं प्रारंभिक जीवन. तुमच्या लक्षात आलंच असेल की खूप रिसर्च करून मेधाताईंनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. किंबहुना त्यांची सगळीच पुस्तकं ही खूप रिसर्च करून लिहिलेली आहेत. राजकारणातल्या व्यक्तींविषयी इतका सखोल अभ्यास करून लिहिलेली पुस्तकं आपल्यासमोर पटकन येत नाहीत, कारण ज्याला इन्साइडर म्हणतात असंच कोणीतरी असेल तरच ते लिखाण खऱ्या अर्थाने किंवा खरं असतं. त्यामुळे मेधाताईंच्या पुस्तकांचं हे वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे की त्या स्वतः या सर्व व्यक्तींबरोबर काम करत असल्यामुळे किंवा त्यांच्याबरोबर त्यांची उठबस असल्यामुळे, ते वावरत असल्यामुळे त्यांची सगळी पुस्तकं ही खूप ऑथेंटिक म्हणावी तशी आहेत. अंतिम चरण 2019. ठन गई मौत से ठन गई, जूझने का मेरा इरादा न था, मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था, रास्ता रोक कर वह खड़ी हो गई, यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई, मौत की उम्र क्या है, 2 पल भी नहीं जिंदगी सिलसिला, आजकल की नहीं मैं जी भर जिया, मैं मन से मरूं लौट कर आऊंगा, कूच से क्यों डरूं. माननीय अटलजींनी लिहिलेली ही कविता सुषमाजींच्या बाबतीत चपखल ठरली. ज्यांना या विधेयकाच्या बाजूनी मतदान करायचंय त्यांनी हो म्हणावं, ज्यांना या विधेयकाच्या विरोधात मतदान करायचंय त्यांनी नाही म्हणावं. आवाजी मतदानाने सभागृहात अनेक हो आवाज घुमले. अध्यक्षस्थानी आदरणीय ओम बिर्लाजी होते. त्यांनी जाहीर केलं, जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 हे कलम मंजूर झालं. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनात्मक कलम 370 आणि 35 नामशेष झाले.
जम्मू आणि काश्मीर राज्यातून संविधानातील कलम 370 हटवण्याचा आणि राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा असेल, तर लडाख हा विधिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल. कलम 370 रद्द करण्यासाठी लोकसभेत चर्चा सुरू होती. मी सकाळपासून दूरदर्शनला चिकटून होते. भारतातली सगळी जनता ही चर्चा पाहत होती. काल राज्यसभेत असताना श्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 हे विधेयक मंजूर झाले तेव्हा मनाची खात्री पटली. ते लोकसभेत नक्कीच मंजूर होईल. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रभक्त नागरिकांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यावर माझे मन आनंदाने भरून आले. आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत, जहां हुए बलिदान मुखर्जींजी वो कश्मीर हमारा है, आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं प्रख्यात वाक्य, एक देश में 2 विधान 2 निशान 2 प्रधान नहीं चलेंगे नहीं चलेंगे. 1971 साली काश्मीरशी जवळीक वाढली. भारत पाक युद्धाच्या काळात माझे वडील डॉक्टर अच्युत ओक हे संघाचे स्वयंसेवक होते. मग त्यांनी देवाला पाण्यात ठेवलं. वरून सतत अभिषेक होत होता. अभिषेक पात्र रिकामे राहू नये याची जबाबदारी घरात सर्वांना वाटून दिली होती. मी 11 वर्षांची होते. मी या युद्धाचे आणि देवाला पाण्यात ठेवण्याचे कारण विचारले. त्यांनी काश्मीर खोऱ्याचे महत्त्व आपल्या राष्ट्रासाठी किती आहे हे मला सविस्तरपणे सांगितले आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्याबद्दलही सांगितले. हे युद्ध भारताने जिंकले पाहिजे या भावनेने त्यांनी देवाला श्रद्धेने पाण्यात ठेवले होते आणि नामस्मरण प्रार्थनाही करत असत, जेणेकरून काश्मीर भारतापासून तोडले जाऊ नये. त्यानंतर काश्मीर केवळ पर्यटन स्थळ राहिले नाही, तर भारत मातेचे शिर झाले, अस्मिता झाली. दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर ग्रासले असताना माझे पती श्री किरीट सोमय्या लाल चौकात तिरंगा फडकावण्यासाठी गेले होते. त्यानंतर मी घाटीमध्ये सेवा कार्य सुरू केले. निवडणूक प्रचारासाठी गेले होते, जात राहिले. तेव्हापासूनची आमची मनीषा पूर्ण झाली होती. कलम 370, कलम 35 आणि भाजपा. 17 ऑक्टोबर 1949 रोजी पंडित नेहरूंचे संसदेतील सहकारी गोपाल स्वामी अय्यंगार यांनी आम्हाला जम्मू आणि काश्मीरला नवीन स्वरूप द्यायचे आहे, त्यासाठी 370 कलम लावण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. सरदार वल्लभभाई पटेल तेव्हा गृहमंत्री होते. त्यांनी विरोध केला असता ते म्हणाले की अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि या राज्यासमोर समस्या आहेत. अर्धे लोक तिथे आणि अर्धे इथे अडकले आहेत. तेथील परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जम्मू काश्मीरमध्ये संपूर्ण संविधानाची अंमलबजावणी करणे सध्या शक्य होणार नाही. नवीन कलमाची गरज भासणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तात्पुरते कलम 370 लागू करावे लागेल. तेथील परिस्थिती सामान्य झाल्यावर हा विभागही हटवला जाईल. सध्या तेथे कलम 370 अंतर्गत काम करता येईल. तेव्हा पंडित नेहरूंनी सरदार पटेल यांचा पाणउतारा करत उत्तर दिले, गोपाल स्वामी अय्यंगार यांना काश्मीर प्रश्नावर मदत करण्यास सांगितले आहे, कारण त्यांना काश्मीरबद्दल खूप सखोल माहिती आहे आणि तिथला अनुभव आहे. पंडित नेहरू असंही म्हणाले की अय्यंगार यांना योग्य आदर दिला पाहिजे. तुमचे गृह मंत्रालय यात कुठे येते ते मला दिसत नाही. हे सर्व माझ्या निर्देशानुसार झाले आहे आणि काश्मीर ही मी माझी जबाबदारी समजतो. त्यात मला अडथळा नको आहे. कलम 370 मधील तरतुदीनुसार संसदेला संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण यासंबंधी जम्मू काश्मीरबाबत कायदे करण्याचा अधिकार मिळाला. इतर विषयाशी संबंधित कायदा लागू करण्यासाठी केंद्राला राज्य सरकारची मान्यता घ्यावी लागेल. या विशेष दर्जामुळे घटनेचे कलम 365 कलम 370 मधील तरतुदीनुसार संसदेला संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण यासंबंधी जम्मू काश्मीर बाबत कायदे करण्याचा अधिकार मिळाला. इतर विषयाशी संबंधित कायदा लागू करण्यासाठी केंद्राला राज्य सरकारची मान्यता घ्यावी लागेल. या विशेष दर्जामुळे घटनेचे कलम 356 जम्मू काश्मीर राज्याला लागू होत नसे. या कारणास्तव राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचा अधिकार राहिला नाही. 1976च्या नागरी जमीन कायदा जम्मू काश्मीरला लागू होत नव्हता. या अंतर्गत भारतातील इतर राज्यातील लोक जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नव्हते. भारतीय राज्यघटनेचे कलम 360 ज्या अंतर्गत देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्याची तरतूद आहे, ती सुद्धा जम्मू काश्मीरलाही लागू होत नव्हती.
जम्मू काश्मीरचे भारतात विलिनीकरण ही एक मोठी गरज होती आणि हे काम पूर्ण करण्यासाठी काश्मीरच्या लोकांना त्यावेळी कलम 370 अंतर्गत काही विशेष अधिकार देण्यात आले होते. हे विशेष अधिकार असे: जम्मू काश्मीरच्या नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व होते. जम्मू काश्मीरचा राष्ट्रध्वज वेगळा होता. भारतातील इतर राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, मात्र जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा होता. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना वजीर ए आझम म्हणत असत. जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करणं हा गुन्हा मानला जात असे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जम्मू काश्मीरमध्ये वैध नव्हते. भारताची संसद जम्मू काश्मीरच्या संदर्भात अत्यंत मर्यादित क्षेत्रात कायदे करू शके. जम्मू काश्मीरमधील महिलेने भारतातील इतर कोणत्याही राज्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास त्या महिलेचे जम्मू काश्मीरमधील नागरिकत्व संपुष्टात येईल. या उलट तिनं पाकिस्तानातील व्यक्तीशी लग्न केल्यास त्याला जम्मू काश्मीरचे नागरिकत्व ही मिळण्याचे प्रावधान होते. कलम 370 मुळे काश्मीरमध्ये RTI आणि CG सारखे कायदे लागू नव्हते. काश्मीरमध्ये महिलांवर शरिया कायदा लागू होता. काश्मीरमध्ये पंचायतीलाही कोणताही अधिकार नव्हता. कलम 370 मुळे काश्मीरमध्ये बाहेरचे लोक जमीन खरेदी करू शकत नसत. कलम 370 मुळेच काश्मीरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनाही भारताचे नागरिकत्व मिळाले. कलम 335. जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशाने 1954 साली भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. या प्रक्रियेत प्रथम 1952 साली पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात करार झाला, ज्याला दिल्ली करार असं म्हणतात. या करारानंतर 1954 साली कलम 35 घटनेत समाविष्ट करण्यात आले, ज्या अंतर्गत लडाखचा समावेश असलेल्या जम्मू काश्मीर राज्याला जास्तीचे विशेष अधिकार मिळाले. जम्मू आणि काश्मीर राज्याचे कायम रहिवासी कोण आहेत हे ठरवण्यासाठी विधानसभेला पूर्ण विवेकाधिकार मिळाला. कायमस्वरूपी रहिवाशांव्यतिरिक्त इतर व्यक्तींवर कोणतेही निर्बंध लादण्याची परवानगी विधानसभेला मिळाली. या विशेष अधिकारांची हमी देण्यासाठी कलम 35 मध्ये असे नमूद केले गेले की राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही कायद्याला राज्यघटना किंवा इतर कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि हे कलम आणि इतर कलमे रद्द करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी कलम 370 ला राष्ट्रीय एकात्मतेला धोका समजून त्याचा तीव्र विरोध करत होते. संसदेच्या आत आणि बाहेर त्यांनी या विरोधात लढा दिला. भारतीय जनसंघाचे म्हणजे भाजपाचे पूर्वीचे स्वरूप एक उद्दिष्ट हे कलम रद्द करणे हे होते. 26 जून 1952 रोजी त्यांनी लोकसभेच्या भाषणात या तरतुदींविरुद्ध जोरदार आवाज उठवला. राज्याबाहेरील कोणालाही जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी आवश्यक होती. याच्या निषेधार्थ मुखर्जी यांनी एक देश में दो विधान, दो प्रधान आणि दो निशान नहीं चलेंगे असं म्हटलं होतं. भारतीय जनसंघाने हिंदू महासभा आणि जम्मू प्रजा परिषदेसह ही कलमे काढून टाकण्यासाठी मोठा सत्याग्रह केला. 3 फेब्रुवारी 1953 रोजी त्यांनी पंडित नेहरूंना लिहिलेल्या पत्रात जम्मू आणि काश्मीरच्या भारतातील प्रवेशाचा मुद्दा थांबवू नये असं लिहिलं होतं. 1953 साली काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर मुखर्जी यांनी भारतीय नागरिकांना राज्यात स्थायिक होण्यापासून रोखणाऱ्या कायद्याच्या निषेधार्थ अनेक कार्यकर्त्यांसह सीमा ओलांडण्यासाठी उपोषण केलं. त्यांच्याकडे ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मुखर्जी यांना जम्मू काश्मीरला भेट द्यायची होती, परंतु प्रचलित परमिट पद्धतीमुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली. 11 मे रोजी काश्मीरमध्ये लखनपूर येथे अवैधरित्या सीमा ओलांडताना त्यांना अटक करण्यात आली होती. जेव्हा काही संशयाचं वातावरण निर्माण झालं आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मनात धोका होण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा त्यांनी माननीय अटल बिहारी वाजपेयींना परत दिल्लीला पाठवलं आणि सांगितलं की मला काही झालं तरी हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करावे लागेल. आणि त्यानंतर 23 जून 1953 रोजी काश्मीरमधील श्रीनगर तुरुंगात भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं निधन झालं. असा दावा केला जातो की ते कैदेतच रहस्यमय परिस्थितीत मरण पावले. त्यांच्या बलिदानामुळे या घटनेनंतर ओळखपत्राचा नियम किंवा परमिट रद्द करण्यात आला, पण कलम 370 हटवण्यात आले नाही.
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीर श्रीनगर तुरुंगात झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी होता. भारतीय जनता पार्टीचे म्हणजे पूर्वीच्या जनसंघाचे देशभरातील सर्व कार्यकर्ते दुःखाच्या सागरात बुडले. शंकास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला होता. तत्कालीन जनसंघ तेव्हाच्या काँग्रेसच्या तुलनेत नगण्य होता. आजचा दिवस जिवंत आशा आणि अथक परिश्रमाने आला होता. भारत सरकारने कलम 370 रद्द करण्यासाठी घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर केल्यावर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं ते तेव्हाचं स्वप्न साकार झालं. माझ्या डोळ्यासमोर भूतकाळाचा पडदा एखाद्या चित्रपटासारखा फिरत होता. थरारक चित्रपटासारखा सगळ्या घटनांचा क्रम एकामागून एक डोळ्यासमोर तरळत होता. मला आठवतं आम्ही 1989 मध्ये काश्मीरला जाण्यासाठी बुकिंग केलं होतं. सगळी तयारी होती. तेव्हा मी रुईया कॉलेजमध्ये रसायनशास्त्र शिकवायचे. दुसऱ्या दिवसापासून सुट्टी घेऊन सकाळी काश्मीरला निघायचे होते. पृथ्वीवर स्वर्गाचा प्रवास. मी खूप आनंदी होते. मी प्रयोगशाळेत मुलांसोबत होते तेव्हा अचानक माझे पती श्री किरीटजींचा फोन आला. मेधा, उद्याचा काश्मीरमधला कार्यक्रम रद्द झाला आहे. घाटीमध्ये एका रात्रीत अनेक पंडित मारले गेले आहेत आणि काश्मीरमध्ये येणे जाणे बंद झाले आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. नंतर एकता यात्रेचा देखावा समोर आला. आमचा मुलगा नील लहान होता तेव्हा माननीय मुरली मनोहर जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. श्री नरेंद्र मोदी हे त्यांचे प्रमुख सहकारी होते. त्यांच्या प्रयत्नाने एकता यात्रा काढण्यात आली. 26 जानेवारीला श्रीनगरला जाऊन लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम होता. जरा विचार करा, आपल्याच देशात ही स्थिती होती. काश्मीर खोऱ्यात जाणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखं होतं. जम्मूहून एक विमान काही व्यक्तींना घेऊन जाणार होतं. भारतीय जनता पार्टीचे धाडसी कार्यकर्ते चार्टर्ड विमानातून श्रीनगरला जाण्यासाठी चढाओढ करत होते. मला किरीटजींचा फोन आला. मेधा, मला श्रीनगरला जायची संधी मिळाली. मी विमानात बसतोय. मी म्हणाले, ऑल द बेस्ट. 25 जानेवारीला संपूर्ण टीम विमानात चढली. श्रीनगरला उतरली. लष्कराच्या बंकरमध्ये त्यांनी मुक्काम केला. 26 जानेवारी रोजी सकाळी ध्वजारोहण केलं. तिरंगा झेंडा फडकवला, वंदन केलं, राष्ट्रगीत गायलं. लगेच सैनिकांनी सर्वांना तिथून बाहेर काढलं आणि विमानात बसण्याचे संकेत दिले. सगळे कृतकृत्य होत विमानात बसले. मिशन यशस्वी. दरम्यान विमानाच्या मागील बाजूनी गोळीबार सुरू झाला. बॉम्बस्फोट चालूच होते. आवाज येत होते. सर्वजण थोडक्यात बचावले. अशी भयंकर परिस्थिती अनुभवल्यानंतरचा आजचा दिवस पाहिला. आनंदाचा, कर्तव्यपूर्तीचा क्षण. आम्ही कुटुंबीय एकत्रित बसून बघत होतो. सगळे खूप खुश होते. माझ्या आनंदाने भरलेला चेहरा मुलांसमोर होता. जेव्हा मी त्यांना या भूतकाळातल्या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांनाही अभिमान वाटला. एकदा बडोद्यात अटल अचल अविचल या कार्यक्रमादरम्यान सुमित्राताई महाजनजी म्हणाल्या होत्या, मला अटलजींच्या मृत्यूच्या वेळची घटना आठवते. अटलजींना एम्समध्ये ज्या खोलीत दाखल करण्यात आलं होतं त्या खोलीत आम्ही काही जण बसलो होतो. तेव्हा मी लोकसभेचे अध्यक्ष होते. अटलजींचा मृत्यू समीप आला होता पण त्यांचा जीव कुठेतरी अडकल्यासारखं वाटत होतं. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या मनात काही विचार आला आणि आम्ही बसलो होतो त्या खोलीतून ते बाहेर आले आणि अटलजींच्या खोलीत गेले. त्यांच्यात काय बोलणे झाले मला माहीत नाही. कदाचित मोदीजींनी अटलजींना वचन दिले असावे की मी तुमचे अपूर्ण काम नक्की पूर्ण करीन आणि आम्ही बसलो होतो त्या खोलीत ते परत आले. काही वेळाने अटलजींनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी आम्हाला बोलावले आणि म्हटले, अटलजी आता नाहीत. हे ऐकून मला वाटते महापुरुषांची शेवटची इच्छा किती उदात्त असते. 2 दिवसांपूर्वी सखी सूत्र या पुस्तकासंदर्भात मी सुषमाजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्यांनी मला जेवायलाच बोलवले होते. नुकतेच मी तुमचे युनोमध्ये काश्मीर आणि दहशतवाद या विषयावर केलेले भाषण पुन्हा ऐकले होते. म्हणूनच सुषमाजी, मला या चर्चेच्या वेळी तुमची आठवण खूप तीव्रतेने येत होती. तुम्ही सभागृहात असायला हवं होतं असं वाटलं, पण तुम्ही संसदेत नव्हतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्ही निवृत्त झाला होतात. जेव्हा अमित शहा संसदेत या विधेयकावर भाषण करत होते तेव्हा ते म्हणाले, सभापती, ही आमची आजची मागणी नाही. जेव्हा आमच्या पक्षाला नगर परिषदेत सुद्धा प्रतिनिधी निवडणे अशक्य होते तेव्हापासूनची ही आमची मागणी आहे. सुरुवातीपासूनच ते आमच्या जाहीरनाम्यात आहे आणि गेली 70 वर्ष देश चुकीच्या दिशेने जात होता. आज ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. तेथील लोकांची मागणी लक्षात घेऊन मी हे विधेयक सभागृहासमोर ठेवले आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी विधेयकाला मत द्यावे आणि जम्मू काश्मीरला तात्पुरता दिलेला विशेष दर्जा रद्द करावा. लोकसभेत घडलेल्या या घटनेची पुनरावृत्ती टीव्हीवर होतच होती. आम्ही सर्वजण टीव्हीचा आवाज बंद करून घरात जेवता जेवता ते पुन्हा पुन्हा पाहत होतो. तेवढ्यात अचानक ब्रेकिंग न्यूजने आमचं लक्ष वेधून घेतलं. लिहिलं होतं, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुश्री सुषमा स्वराज
यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या घरात बेशुद्ध असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेत आहेत. हातात घेतलेला घास हातातच राहिला. अचानक काय झालं? आम्हाला धक्काच बसला. दिल्लीला जवळच्या मित्रांकडे विचारणा केली तर कुणीच उत्तर देण्याच्या स्थितीत नव्हतं. कुणाकडूनही नीटची काही माहिती कळत नव्हती. फक्त सुषमाजींचे ट्विट वारंवार दाखवले जात होते. पंतप्रधान, तुमचे हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहण्याची वाट पाहत होते. धन्यवाद गृहमंत्रीजी, खूप खूप धन्यवाद. काही वेळातच सुषमाजींचे निधन झाल्याची बातमी आली. भारताच्या माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांना 6 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास एम्समध्ये नेण्यात आले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 6 ऑगस्ट रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन होण्यापूर्वी सुषमाजी फोनवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हणजे ICJ मध्ये कुलभूषण जाधव यांचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख वकील श्री हरीश साळवे यांच्याशी 8:50ला बोलल्या आणि 10 मिनिटातच 9ला बसल्या जागी त्यांची शुद्ध हरपली. लगेच एम्सच्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्री साळवेजी म्हणाले, मी सुषमाजींशी रात्री 8:50 वाजता बोललो. अतिशय जिव्हाळ्याचा संवाद होता. तुम्ही मला भेटून जावे अशी त्यांनी विनंती केली. तुम्ही जिंकलेल्या केसची फी मला भरावी लागेल. मी तुमची वास्तविक फी भरू शकत नाही. टोकन म्हणून तुम्हाला तुमचे 1 रुपया देणे आवश्यक आहे. मी म्हणालो, अर्थातच मला ती महागडी फी गोळा करायला यावेच लागेल. त्या म्हणाल्या, उद्या 6 वाजता भेटू. जेव्हा साळवे यांना सुषमाजींच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. नंतर बासुरींनी आईची इच्छा पूर्ण केली. 1 रुपयाचं ते नाणं श्री साळवेंच्या हाती दिलं तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. रुंधलेल्या कंठाने ते म्हणाले, माझ्यासाठी हा अमूल्य ठेवा आहे. त्यांनी शेवटची मुलाखत दिल्ली स्थित ज्येष्ठ राजकीय पत्रकार श्रीमती अनिता सलुजा यांना मृत्यूपूर्वी काही तास असताना दिली होती. त्या रात्री जेव्हा त्यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना. त्यांनी लिहिले, हे सर्व खोटे. मी आजच त्यांना भेटले. त्या अतिशय फिट, स्वस्थ वाटत होत्या. त्या दोघी एकमेकींशी नियमितपणे बोलत असत. मे 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अनिता कामानिमित्त हैदराबादला होत्या. मी परत येताच त्यांना मेसेज केला आणि त्यांनी मला आजची भेटीची वेळ दिली. आम्ही भेटलो तेव्हा सुषमाजींनी गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. साडीत त्या सुंदर दिसत होत्या, नेहमीप्रमाणे शालीन. सुमारे तासभर चाललेल्या या गप्पांमध्ये दिल्लीतील राजकीय घडामोडींवरच आम्ही चर्चा करत होतो. कलम 370 रद्द झाल्याबद्दल त्या खूप आनंदात होत्या. छान झाले, हे तर होणारच होते. सुषमाजींना राज्यपाल बनवले जाणार असल्याची अफवा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पसरली होती. मी याबद्दल विचारले. अनिता म्हणते, सुषमाजींनी त्यांना सांगितले, मला दिल्ली बाहेर जायचे नाही. आता त्यांना कुटुंबापासून दूर राहायचे नव्हते. सलुजा म्हणाल्या, सुषमाजी त्यांच्या मुलीशी खूप अटॅच्ड होत्या. बासुरी स्वराज तिच्या आईवडिलांसारखी वकील होती. दिल्लीत वकिली करत होती. माझी मुलगी इथे, आम्ही एकत्र जेवण करतो आणि आजच्या दिवसाबद्दल बोलतो. जर आम्ही हे केले नाही तर आम्हाला झोप येत नाही. जोपर्यंत मी माझ्या मुलीशी बोलत नाही तोपर्यंत मी जागी असते. हे खूप वर्ष जमलेच असे नाही. आता मात्र ते करावेसे वाटते. मी जर दिल्ली सोडली तर माझ्या पतीला म्हणजे स्वराज कौशल जे फौजदारी वकील होते, माझी मुलगी आणि या दोघांनाही माझ्यासाठी ये जा करावी लागेल. त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल सुद्धा त्या बोलल्या. आम्ही इतर नेत्यांबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल, निधन पावलेल्या नेत्यांबद्दलही बोललो. अनंत कुमार आणि त्यांच्या कॅन्सरबद्दल बोललो. अनितांनी विचारले की तुमची तब्येत कशी आहे. त्यावर त्यांनी सांगितलं, मी बरी आहे. अनिताच्या मते सुषमाजी निरोगी दिसत होत्या. अशक्त किंवा दमलेल्या वाटत नव्हत्या. अनितांच्या मते त्या ढोंगी नव्हत्या, स्पष्ट वक्ता होत्या. काहीही लपवत नसत. जेव्हा त्या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या म्हणजे 15व्या लोकसभेत, तेव्हा आम्ही सर्व त्यांना ऑफ द रेकॉर्ड ब्रीफिंगसाठी भेटायचो. संसदेत काय घडलं हे त्या आम्हाला सांगायच्या. त्या गोष्टी सविस्तरपणे सांगायच्या. त्यावर अहवाल देणे आम्हाला सोपे जायचे. मीडियासोबत त्या खूप मैत्रीपूर्वक होत्या. त्यांच्यासारखा मित्र कुणीही नव्हता. त्या राजकारणी आहेत आणि आम्ही पत्रकार आहोत असं कधी वाटलंच नाही. आमच्याशी मस्करी करत सहकाऱ्यांबद्दल बोलायच्या. त्यांना चांगले पदार्थ खायला आणि खिलवायलाही आवडत. सुषमाजी स्वतःच्या तब्येतीबद्दल खूप सावध होत्या. मधुमेह असल्याने मिठाई खाता येत नसे, पण त्यांना मिठाई आवडायची म्हणून साध्या जेवणानंतर गूळ खात. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते असं त्या म्हणत. 6 ऑगस्ट रोजी सुषमाजी नेहमीप्रमाणे किमान 9-10 लोकांना भेटल्या.
अनिताजी पुढे म्हणाल्या, वाढदिवसाला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आम्ही तिच्यासोबत जाऊन साजरा करायचो. ती चांगली होस्ट होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कधीही दूर केलं नाही. त्यातल्या एकाला त्याच भेटीत पाहून अनिताने विचारलं, अरे तू अजून इथेच? कर्मचारी सदस्यांनी उत्तर दिले, साहजिकच आम्ही आहोत सुषमाजी. तुम्ही जिथे आहात तिथे आम्ही असणारच. खरं तर सुषमाजींचे सर्वांशीच चांगले संबंध होते. त्यांचा कृष्णावर खूप विश्वास होता. देवानी माझ्याबद्दल जे काही विचार केले आहेत तसंच होईल आणि ते चांगलेच असतील, हे त्यांच्याकडून ऐकलेले शेवटचे शब्द होते, असं अनिता सलुजा यांनी लिहिलंय. सुषमा स्वराज यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व केवळ भारतातच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियात आदर्श आहे. दक्षिण आशियातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला तर असा निष्कर्ष निघतो की प्रगती करण्यासाठी महिलांना पुरुषांपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. दक्षिण आशियातील महिलांचा राजकारणातील सहभाग खूपच कमी आहे. प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांची राष्ट्रीय सरासरी केवळ 15% आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी भूषवलेली विविध पदं आणि त्यांनी केलेली कामगिरी दक्षिण आशियामध्ये एकमेवाद्वितीय आहे. महत्वाकांक्षी महिलांसाठी अनुकरणीय आहे. सुषमा स्वराज यांची दक्षिण आशियातील समकालीन महिला नेत्यांशी तुलना केली जाते तेव्हाही सुषमा स्वराज यांचं वेगळेपण समोर येतं. बांगलादेशच्या शेख हसीना, पाकिस्तानच्या बेनझीर भुत्तो, भारताच्या सोनिया गांधी आणि पूर्वीच्या काळातील इंदिरा गांधी या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या होत्या. पण सुषमाजी अतिशय साध्या कुटुंबातून आल्या होत्या. म्हणूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी विशेष आहे. सुषमा स्वराज या भारतातील एकमेव महिला राजकारणी आहेत ज्यांना उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सुषमाजींची महिला राजकारणी म्हणून खास वैशिष्ट्य, हरियाणाच्या विधानसभेत निवडून आलेल्या सर्वात तरुण आमदार, हरियाणातील सर्वात तरुण महिला राज्यस्तरीय मंत्री, हरियाणा राज्य जनता पक्षाच्या सर्वात तरुण व पहिल्या राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपा या राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या महिला प्रवक्त्या, भाजपाच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या पहिल्या महिला नेत्या, प्रथम पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री, सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या जगातील पहिल्या परराष्ट्र मंत्री. स्वराज या प्रतिष्ठित ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ सिव्हिल मेरिटच्या प्राप्तकर्त्या होत्या. 2015च्या भूकंपाच्या वेळी नेपाळमधून त्यांच्या नागरिकांची सुटका करण्यात भारताच्या समर्थनाबद्दल स्पॅनिश सरकारने त्यांना सन्मानित केलं होतं. मरणोत्तर पद्मविभूषण. सुषमाजींची राजकीय कारकीर्द देदीप्यमान होती. मेधाताईंनी त्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. खूप सविस्तर असं लिहिलेलं हे पुस्तक आहे. यामध्ये त्यांचं प्रारंभिक जीवन, त्यानंतर विंध्याचला पलीकडे भाजपा म्हणजे 1991 ते 1999 मधला हा कालखंड आहे. त्यानंतर पार्टीच्या प्रमुख नेत्या म्हणून सुषमाजींची कारकीर्द कशी होती हे 1999 ते 2009 या दशकाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आणि विरोधी पक्षनेत्या लोकसभेतल्या 2009 ते 2014 या कालखंडाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. खूप मोठ्या नेत्या आणि त्यांच्याविषयी खूप सखोल अभ्यास करून दिलेलं हे पुस्तक, एका महिला राजकारणी विषयी लिहिलेलं हे पुस्तक म्हणून मला हे वाचावं असं वाटलं. अग्निशिखा, मेधा किरीट जरूर वाचा. धन्यवाद.